कसे सत्य? माझी आत्या गेली, आता मला तुझाच आधार आहे. तुझ्यात आणि तिच्यात मी कधीच फरक नाही केला आणि तू पण तिच्या इतकाच जीव लावलास मला. आज तिच्या जाण्यानं आपण सगळेच धक्क्यात आहे, पण मला वेगळ्याच गोष्टीची रुखरुख लागून राहील. त्याला शेवटच्या वेळी पण मला काहीतरी सांगायचं होतं ग, पण तिला काय सांगायचं होतं ते अजूनपर्यंत मला कळू शकलेलं नाही. घडलेल्या सगळ्या गोष्टी बघतात ती आपोआप दरीत पडली हे माझ्या मनाला मान्यच नाही. छोटी आई, तुझं आणि आईचं नातं माहिती आहे ना ग मला. तुमच्यातला जिव्हाळा बघूनच सगळे लोक तुम्हाला नावजत असायचे, म्हणून तुझ्याशी बोलायला आलोय आम्ही. मला तुला खोदून काही विचारायचं नाही, पण जे काही घडले त्यापेक्षा काही वेगळं तुला सांगायचं असेल तर तुम्हाला बिंदास सांग. आजपर्यंत आम्ही तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या, आज ही बी इच्छा पूर्ण करू. शेवटच्या प्रवासाला निघा. सोपं नाही र माझ्यासाठी काहीच सूर्या. मी खरंच लई चित्र अडकली, नाहीतर मी तुला समजा सांगितलं असतं. आता तरी घबराण्यापलीकडं माझ्याकडे काहीच पर्याय नाही. माफ कर र मला लेकरा. आत्या, आत्या शांत शांत, काळजी घे. आत्या येतो आम्ही, काळजी घे. म्हटलं झोपायला जाण्यापूर्वी मालकीन छोट्या मालकीन बाईंची विचारपूस करायला म्हटलं. मालन मालन मालन